एकदा आपल्या चॅनलवर तुमचे स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत ओल्या नारळाचे मोदक। ओल्या नारळाचे मोदक आपण तांदळाचे उकडीचे बनवू शकता आणि कणकीचे पण बनवू शकता। आपण काय घेतलेले आहे, अर्धा ओल्या नारळाचं खोबरं घेतलेलं आहे, अर्धी वाटी गूळ घेतलेला आहे, 2 विलायची घेतलेल्या आहेत आणि थोडंसं जायफळ आपण खिसून टाकणार आहे। आता आपण हे खोबरं खिसून घेऊया। आपण हे आता खोबरं खिसून झालेलं आहे। तुम्ही सुद्धा असं खिसलेलं खोबरं खिसून घ्या, छानसं पडलेलं आहे। आता हे बघा कसं छानसं तयार झालेलं आहे, असं मस्त ओले खोबरे छानसं झालेलं आहे। आपण आता ह्यात 2 विलायची आणि थोडंसं जायफळ खिसून टाकणार आहोत। गूळ खिसून घेतलेला आहे आपण। लय जायफळ टाकायचं नाही, कारण का धुंदी चढते जायफळने। आपण गूळ आणि विलायचे 2 जायफळ टाकलेले ह्यात खिसून, जरा थोडंसं ओल्या खोबऱ्यामुळं पण जरा परतून घेऊ। मंद गॅसवर ठेवलेली कढई थोडं परतून घेतल्यानंतर याला कलर येतो छानसा। थोडं हलवून घेऊ, म्हणजे गुळाचा आणि खोबऱ्याचा ओलावा एक होतो। एक झाल्यानंतर अधिक छान कलर येतो आणि चव जास्त टेस्टी बनते। मंद गॅस केलेला आहे, मंद गॅसवर असं छान परतून घेतलेलं आहे। असं हलवत राहायचं, जरा थोडं सुकं होतं, गुळाला पाणी सुटल्यामुळे थोडा एकजीव झाला। असं हलवत राहिल्यामुळं खाली चिटकणार नाही। झाल्याचं 5 मिनिट झालं एकजीव। आता आपण हे तयार झालेलं आहे आपलं हे सारण, छानसं तयार झालेलं आहे। पहा तयार झाले। आता आपण एका ताटात ह्याला काढून घेऊया। आपण मोदक भरण्यासाठी सारण काढून घेतलेलं आहे। किती छानसं झालंय, एकदम गोल्डन मस्त कलर आलेला आहे, एकदम टेस्टी लागणार आहे। चला आता आपण ही 10 मिनिटाखाली कणिक मळून घेतलेली, अशी घट्ट मळल्यामुळं लाटी तयार होती। आणि आता आपण ही लाटी तयार करून यात सारण भरून मोदक तयार करणार आहोत। चला आपण आता गोळे तयार झालेले आहेत आपले। आता ही लाटी लाटून आपण ह्याच्यात अशी लाटी लाटून छानशी लाटायची, अशी थोडं पिठी टाकायची म्हणजे खाली चिटकणार नाही। छानशी लाटी आपली तयार झालेली आहे। आपण ह्याच्यात आता सारण भरून घेणार आहोत। हवं तेवढं छानसं लागतं, जरा भरपूर घालायचं। असे आपण ह्याचे मस्त अशी चुना टाकून असं मस्त किती छान मोदक होते पाहता। असं असं जुळवून घ्यायचं, असं छानसा मोदक आपण आता तयार करणार आहोत। हे पहा ओल्या नारळाचे मोदक तयार झालेले आहेत। आपण ह्या कढईत तेल टाकून घेतले आहे, तेल टाकून घेतले, तापले का बघायचे। थोडं आपण कणकीचं टाकून बघू तापले का, कारण का लई तापलं असलं तरी तसे होत नाही असं मोदक। पण छानसे तळून घेऊ। मंद गॅस केलेला आहे, छोटासा बारीक गॅस केलेला आहे। जे मोदक आपण ह्यात सोडलेले आहे, छानसा असं मंद गॅसवर तळल्यामुळे कलर चांगला येतो आणि असं करपणार नाही जास्त गॅस मोठा ठेवल्यानंतर। हे पहा छान तयार होईल आले अशी छान ही मस्त त्याला मोहर फुटायला लागलेली, असे आपण अलगद हलवून घेऊ। ह्याला हळूहळू गोल्डन कलर यायला लागलेला आहे। गॅस मोठा नाही करायचा, बारीक गॅसवर ठेवायचं, कारण का मोठा गॅस ठेवला की आतून कच्चं राहतं। शांत गॅसवर आपण तळून घेणार आहोत। अशी खालची साईड अशी केल्यानंतर असे पूर्ण असे भाजतात। छानसे आपले मोदक
असे तयार झालेले आहेत. आपण ह्याला कलर छान आलेला आहे. आपण आता हे मोदक काढून घेऊया. छानसा कलर आलेला आहे. आपण हे आता मोदक काढून घेत आहोत. छान तयार झालेले आहेत आपण मोदक. आता आपण ह्याची कशी टेस्ट झाली हे आपण चला, आता आपले मोदक तयार झालेले आहेत. आपण आता ही गणपती बाप्पाला ठेवूया आणि तुम्ही आवडेल तेव्हा करून खाऊ शकतात.